नाही महाराज कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे अगदी महाराजांच्या मुखामधून मी ऐकलेले ज्यावेळेस कर्फ्यू लागायचा मला वाटते मोगलांच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक प्रकारचे मोगल त्रास द्यायचे त्यावेळेस घर बंद असायचे बंद घरामध्ये महाराज 8 दिवस लह्या ज्वारीच्या लह्यावर सप्ताह करणारे यांचे वडील पांडुरंग महाराज आणि तेव्हापासूनची ही परंपरा या जपलेली मला सांगा एवढी परंपरा जर लाह्यावर जर काला करत असतील आणि घरात बसून जर एक टाळ वाजवत असतील आणि 8 दिवस जर सप्ताह घालत असतील तर महाराज हे हाडाचा वारकरी असल्याशिवाय हे शक्य नाही माझे हे ऋणानुबंध आहे आणि ते ऋणानुबंध असल्यामुळं आज तुमच्या पुढे हा सेवेचा योग आहे मला एक 8 दिवसापूर्वी चिन्मय महाराजांनी फोन केला आणि ते म्हणाले की महाराज या वर्षी माऊली ज्ञानोबा यांची जन्मशताब्दी आहे माऊलींना 750 वर्ष झाली आणि त्या जन्मशताब्दी निमित्त आमचा असा मान आहे की सप्ताहामधली सगळी कीर्तने ही माऊली ज्ञानोबा यांची व्हावीत आणि तर अनुषंगाने तुम्ही येतानाच माऊली ज्ञानोबा यांचा अभंग घेऊन या असा त्यांचा निरोप होता त्याच्यामुळे माझ्या अगोदरची सगळी कीर्तन माऊली ज्ञानोबा यांची झाली असतील असं गृहीत धरून आज सेवेसाठी कोणता अभंग घ्यावा असा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच वेळ घोंगावत होता पण म्हटलं आता चला काय असतं माहिती का आडगळीला पडलेली एखादी वस्तू बऱ्याच दिवस जर काढली नाही घरातली तर महत्व कमी होत आपल्या घरामध्ये चांगली वस्तू तुम्ही ठेवून द्या आणि खूप दिवस काढू नका वस्तू दर्जेदार आहे पण ती वस्तू जर वापरामध्ये जर आली नाही तर त्या वस्तूचं मूल्य कमी होण्याची शक्यता आहे त्याच्यावर गंज चढण्याची शक्यता आहे त्याच्यावर धूळ बसण्याची शक्यता आहे नवा जरी कपडा असला पांढरा आणि तो जर असाच वरी माळ्यावर ठेवला आणि 2-4 वर्षांनी काढला तर तो धुळीनं माखलेला असेल तसं महाराज वारकरी संप्रदायामध्ये हा अभंग नमनाचा अभंग आहे माऊली ज्ञानोबा यांनी ज्यावेळेस गाथा लिहिली आणि त्या गाथेमध्ये पांडुरंगाचं रूप त्यांनी पाहिलं ते रूप कसं होतं हे बुद्धिरूपी साधलेला या अभंगाच्या माध्यमातून माऊलीने विशद केलेला आहे चला माझ्या विषयाकडे बोलतो आज कार्यक्रमासाठी भरपूर दिग्गज मंडळी आलेली आहे नेहमीप्रमाणे माझ्या कीर्तनाला येऊन मला एक मोठा हार घेऊन येतात माझ्यावर त्यांचं लहान भावाप्रमाणे प्रेम आहे असे आमचे मोठे बंधू आणि करीमपुऱ्यामध्ये इथं माऊली चौकामध्ये ज्यांचं मोठं किराणा दुकान आहे असे आमचे ज्ञानदेव बापू डाके आवर्जून एक हार घेऊन येतात प्रत्येक कीर्तनाला आमचे बापू आलेले आहेत कृष्णा महाराज आलेले कीर्तनासाठी अनेक मंडळी आहेत माझे कॉलेजचे वर्गमित्र आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आमचे अण्णा भाऊ शेळके महाराज ते आज उपस्थित आहेत आमचे गिरी महाराज आहेत पिंपळे महाराज आहेत चाटे बाबा आहेत उभय महाराज आहेत आता ती सगळी मंडळी आणि ज्यांच्या आवाजामध्ये एवढा गोडवा आहे ज्यांची पेटी एवढी सुंदर आहे असे आमचे देशमुख महाराज आज माझ्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित आहेत प्रत्येक वर्षी असतात बरं का काय असतं विद्वानाला अहंकार असतो पण हे आहेत ना मला विद्वान समजत नाही तो भाग वेगळाच मी विद्वान नाही पण आपला लहान भाऊ आहे आणि माझ्यावरती फार यांचं प्रेम आहे म्हणून आमचे देशमुख महाराज अनेक कार्यक्रमाला अगदी माझ्या गावाकडं सप्ताहामध्ये सुद्धा माझी भागवत कथा होती एक दिवस पिंपळे महाराज आणि देशमुख महाराज आवर्जून उपस्थित राहिले अर्थात ही सगळी प्रेमाची मंडळी आणि म्हणून तुमच्या बरोबर आमचे मच्छिंद्र महाराज गोरे आहेत आमचे वाघमारे बाबा आहेत अनेक मंडळी आहेत आता बऱ्याच वेळेस असं होतं की माणूस समोर दिसतो पण त्याचं नावच लक्षात येत नाही आता ते माझ्या बुद्धीचे दोष समजून तुम्ही मला क्षमा कराल अशी अपेक्षा आहे विचारा अभंग माऊली ज्ञानोबा यांचा काय असतं माहिती का ज्या वेळेस तोंडामध्ये तुकोबरे बसलेले असतात आता बऱ्याच वेळेला कीर्तन करताना काही असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग